नमस्कार, मी जानवी सावंत. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण गुडघेदुखीवर योग्य वेळी योग्य उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर श्रीपाद उद्धवराव जोशी. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर श्रीपाद उद्धवराव जोशी यांनी आपलं MBBS शिक्षण वैशंपायन मेमोरियल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापूर इथून पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी BJ मेडिकल कॉलेज पुणे येथून MS ऑर्थोपेडिक्स ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली आहे. MS ऑर्थोपेडिक्समध्ये उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीबद्दल त्यांना पुणे विद्यापीठाकडून सुवर्ण पदक मिळालेलं आहे. डॉक्टर श्रीपाद जोशी यांनी खांदा आणि गुडघा ऑर्थोस्कोपी तसेच रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी या क्षेत्रामध्ये विशेष प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्यांना ऑर्थोपेडिक्स क्षेत्रात एकूण 18 वर्षांचा अनुभव असून त्यापैकी 14 वर्ष ते छत्रपती संभाजीनगर इथे कार्यरत आहेत. या काळामध्ये त्यांनी एक विश्वासार्ह ऑर्थोपेडिक तज्ज्ञ म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. गुडघा आणि खांद्याच्या ऑर्थोस्कोपी शस्त्रक्रिया तसेच रोबोटिक गुडघा व हिप जॉईंट रिप्लेसमेंट आणि खांदा रिप्लेसमेंट सर्जरी या क्षेत्रामध्ये त्यांना विशेष अनुभव आहे. आधुनिक आणि कमीत कमी चिरफाड असलेल्या मिनिमली इन्व्हेसिव्ह उपचार पद्धतीचा वापर करून रुग्णांना उत्तम परिणाम आणि लवकर बरे होण्यास मदत करणे हे त्यांच्या कार्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे. डॉक्टर श्रीपाद जोशी हे सध्या छत्रपती संभाजीनगर येथील श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये डायरेक्टर म्हणून काम पाहत आहेत. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. सर, गुडघेदुखी आपण बघतो बऱ्याच लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर या गुडघेदुखीची नेमकी कारणं काय आहेत आणि कोणत्या वयोगटात जास्त प्रमाणात आढळतं? गुडघेदुखी ही बहुतांश वेळा 50 नंतर उद्भवते आणि त्याचे मुख्य कारणं म्हणजे एज पहिलं, नंतर सेक्स म्हणजे फिमेल पेशंट्समध्ये जास्त अनुभव होतो, त्यानंतर जास्त वजन, जेनेटिक मेकअप, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स, वजनाचा इम्पॅक्ट होतो बऱ्यापैकी आणि त्याच्यामुळे पण संधिवात होतो. मुख्यतः हीच कारणं आहेत. पण आपण आहाराबद्दल सुद्धा थोडं बोलूया. जर आपल्याला गुडघेदुखी असेल, टाळायची असेल किंवा आपल्याला थोड्याफार प्रमाणात कमी का होईना जी गुडघेदुखी करायची असेल, तर आहारामध्ये कोणते पदार्थ? फारच सुंदर प्रश्न आहे. आता ह्यामध्ये गुडघेदुखी हे गुडघ्याची झीज झाल्यामुळे गुडघेदुखी होती, किंबहुना गुडघ्याचे काही बाकीचे स्ट्रक्चर्स असतात, मेनिस्कस, ACL ह्याला इंजुरी झाल्यामुळे होते. तर आपल्याला वजन आटोक्यात ठेवलं तर आपलं गुडघेदुखी कमी होईल. वजन आटोक्यात ठेवण्यासाठी आपल्याला आहार मेंटेन करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे लो कार्बोहायड्रेट डाएट, हाय प्रोटीन डाएट, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन D, कॅल्शियम युक्त पदार्थ घेतले पाहिजेत. म्हणजेच जसं दूध व्यवस्थित घेतलं गेलं पाहिजे, सोयाबीन घेतलं पाहिजे. पण थायरॉईडच्या पेशंटला सोयाबीन टॉलरेट होत नाही, त्यांनी टाळावं ते. त्याच्यानंतर आपल्याला जे हिरव्या पालेभाज्या घेतल्या पाहिजेत. त्याच्यानंतर व्हिटॅमिन C युक्त जे काही पदार्थ आहेत, म्हणजे आवळा आहे, ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. अगदीच. तुम्ही म्हणालात की वजन नियंत्रित ठेवलं पाहिजे, तर वजनाचा नेमका गुडघ्यावर कसा परिणाम होतो? गुडघ्याची एक रचना असते, म्हणजे वरती एक फिमर बोन आहे, खाली टिबिया आहे आणि त्याच्याभोवती एक आवरण असते, त्याला खुर्चा म्हणतो, म्हणजेच कार्टिलेज म्हणतो. कार्टिलेजचं कॅपॅसिटी आहे एक वजन सहन करण्याची. त्या वजनाच्या पुढे गेल्यानंतर कार्टिलेज खराब व्हायला सुरुवात होते. तर त्याची पण एक वेट बिअरिंग कॅपॅसिटी आहे, त्यामुळे वजनाला आटोक्यात ठेवणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. आता आपण असं समजूया की जर मी नॉर्मल चालत आहे आणि आपलं वजन विदिन दी नॉर्मल लिमिट्स असेल, तर व्यवस्थित एक 2% म्हणजे दुपटीने त्याच्यावर वजन पडतं. तसंच आपण जर पायऱ्या चढत असू ते 5 पट वजन पडतं. आपण पळत असू तर ते 7 पट वजन वाढतं. नॉर्मल प्रोसेसमध्ये सुद्धा जर नॉर्मल वजन असेल तर तुम्ही इमॅजिन करा की जर वजन खूप जास्त असेल तर त्याच पटीने त्याच्यावरती परिणाम होतो. म्हणजे हाय इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटी ज्यावेळेस आपण करतो आणि त्याच्यासोबत जर वजन जास्त असेल तर डेफिनेटली जी कार्टिलेजची एक वजन सहन करण्याची जी काही क्षमता आहे त्याच्या पुढं गेलं की ते कार्टिलेज ब्रेक होतं आणि पेशंटला संधिवात सुरू होतो आणि वेदना सुरू होतात. अगदीच. पण इंजेक्शन थेरपी जी गुडघेदुखीच्या रुग्णांसाठी वापरली जाते ती कितपत उपयुक्त ठरते? इंजेक्शन थेरपी नक्कीच फायदेशीर ठरते रुग्णांसाठी. त्याचं कारण असं आहे की जर रुग्णांचा संधिवात किंवा गुडघेदुखी ही लवकरची स्टेज असेल, म्हणजे त्याचं एक स्टेजिंग आहे, ऑस्टिओआर्थरायटिस ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4. जर अर्ली स्टेजमध्ये आपण जर डॉक्टरांना दाखवून त्यांची जर राय घेतली तर डेफिनेटली अर्ली स्टेजमध्ये इंजेक्शन थेरपी हेल्पफुल होते. इंजेक्शन थेरपी म्हणजे काय की आपण एक जे काही हिलिंग प्रॉब्लेम आहे कार्टिलेजचा, म्हणजे अधिक वजनामुळे किंवा कुठल्या तरी कारणामुळे इंजुरी झाल्यानंतरही ऑस्टिओआर्थरायटिस होतो. म्हणजे बऱ्याचदा इंजुरी झाल्यानंतर मेनिस्कस टिअर होतं, कार्टिलेजला पण फ्रॅक्चर होतं. तर
ते इंजुरी झाल्यानंतर जी काही जखम झाली आहे आतमध्ये ती जखम भरून येण्यासाठी, म्हणजे इंजुरीमुळे जखम असू द्या, वय वाढल्यामुळे जखम असू द्या, किंवा वजन जास्त झाल्यामुळे पण जी इंजुरी होती कार्टिलेजला, ती जर अर्ली स्टेजमध्ये आपण पिकअप केली आणि त्या PRP थेरपीने जर आपण त्याला ट्रीट केलं तर नक्कीच फायदा होतो. PRP म्हणजे काय, आपण आपलं रक्त काढतो आणि त्याला एक विशिष्ट प्रक्रियेच्या थ्रू प्रोसेसमध्ये गेल्यानंतर एक हिलिंग फ्लूइड तयार होतं, त्याला आम्ही PRP म्हणतो, आणि ते PRP आपण आतमध्ये इंजेक्ट करतो, जेणेकरून जे हिलिंग फॅक्टर्स आहेत ते हजारो पटीने हिलिंग फॅक्टर्स, हजारो लाखो पटीने हिलिंग फॅक्टर्स त्या फ्लूइडमध्ये असतात. त्याच्यामुळे जी काही इंजुरी झालेली आहे कार्टिलेजला ऑस्टिओआर्थरायटिस होण्यासाठी, ती नीट करण्यासाठी हे हेल्पफुल होते. डॉक्टर, पण जर औषधोपचार करूनही गुडघेदुखी थांबत नसेल किंवा व्यायाम करून फिजिओथेरपी घेऊन सुद्धा त्रास कमी होत नसेल आणि डॉक्टरांनी सर्जरी सुचवली असेल तर तुम्ही काय सांगा? आता आपण जर व्यवस्थित फिजिओथेरपी केली, आहार पण मेंटेन केला, पण तरी देखील आपली संधिवात नीट होत नाही आहे ट्रीटमेंट घेतल्यानंतरही, ह्याचा अर्थ ते ॲडव्हान्स स्टेजमध्ये गेलेलं आहे. अर्ली स्टेजमध्ये नक्कीच तो डॉक्टरांच्या उपचारांनी, फिजिओथेरपीने, गोळ्या औषधांनी तो नक्कीच बरा होतो. पण जर तोच आजार खूप ॲडव्हान्स झाला असेल तर ह्याचा अर्थ तो कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटनी रिस्पॉन्ड करत नाही आहे. म्हणजेच आता आपल्याला पुढची ट्रीटमेंट करायला पाहिजे. पुढची ट्रीटमेंट म्हणजे काय, सगळे पर्याय संपल्यानंतर आपण रुग्णाला शस्त्रक्रिया सांगतो. शस्त्रक्रिया म्हणजे काय, टोटल नी रिप्लेसमेंट. म्हणजे जो काही गुडघ्याचा खुर्चा किंवा कार्टिलेज जे काही खराब झालेलं आहे ते आपण एक आर्टिफिशियल इम्प्लांटनी रिप्लेस करतो, जेणेकरून पेशंटची वेदना कमी झाल्या पाहिजेत आणि पेशंट पूर्ववत झाला पाहिजे आणि त्याला व्यवस्थित चालता आलं पाहिजे. पण या नी रिप्लेसमेंटबद्दल लोकांमध्ये फार गैरसमज असतात, त्याबद्दल काय सांगा? हो, आता बरेच गैरसमज असतात. म्हणजे लोकांना असं वाटतं की मी नी रिप्लेसमेंट केलं की मी अंथरुणावरच राहील, मला चालता येणार नाही, मला फिरता येणार नाही, मला गाडी चालवता येणार नाही. बरं, मी जो काही गुडघा टाकला आहे तो गुडघा माझ्या शरीरामध्ये ॲडजस्ट होणार नाही, किंवा मी आता एकदा ऑपरेशन झालं की माझं कायमचं अपंगत्व आलं, मग मी माझं काहीच आनंद घेऊ शकणार नाही आयुष्याचं. हे बरेचसे मिथ आहेत त्या शस्त्रक्रियाबद्दल. किंवा मग मला इन्फेक्शन झालं तर काय, किंवा मी माझं खेळू शकणार नाही, बॅडमिंटन खेळू शकणार नाही, क्रिकेट खेळू शकणार नाही, असे बरेचसे मिथ आहेत. पण आता आपण बघतो नी रिप्लेसमेंटमध्ये रोबोटिक नी सर्जरी केली जाते, बऱ्याच प्रमाणात आता डॉक्टर हे करतात. मुळात रोबोटिक नी सर्जरी म्हणजे काय आणि याचा नेमका कसा परिणाम होतो? रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे काय, एक नवीन तंत्रज्ञान आहे, नवीन टेक्नॉलॉजी आहे, ज्याच्यामध्ये नवीन म्हणजे ती बऱ्याच दिवसापासून आहे, पण आता त्याचं फार छान स्वरूप आलेलं आहे, त्याचे खूप ॲडव्हान्समेंट झालेलं आहे, त्याच्यावर त्याची ॲक्युरेसी खूप झालेली आहे, त्यामुळे सध्या ते थोडंसं प्रसिद्ध होत आहे. एक्झॅक्टली ते कसं आहे की रोबोटिक म्हणजे काय, की आपण आधी रोबोटिक सर्जरी दोन प्रकारे असते, म्हणजे एक इमेज बेस्ड आणि एक इमेजलेस. इमेज बेस्ड म्हणजे काय, की रुग्ण शस्त्रक्रियेपूर्वी त्या गुडघ्यांचा CT स्कॅन केला जातो आणि तो CT स्कॅन केल्यानंतर तो डाटा आपण कम्प्युटरमध्ये फीड करतो, मग त्याची एक रचना तयार करते. म्हणजे म्हणजे तुमचा गुडघा, माझा गुडघा किंवा इतरांचा गुडघा, प्रत्येक व्यक्तीचा गुडघा सेम नाही आहे, रचना सेम आहे. पण आता कोणाचं तुम्ही जर बघितलं असेल, कोणाचे गुडघे पहिल्यापासूनच थोडेसे वाकडे असतात, म्हणजे त्याला आयुष्यभर थोड्याशा 4 to वाकडे असणं म्हणजे वारस, म्हणजे आयुष्यभर त्याचा गुडघा 4 to 5 डिग्री वारसमध्ये तो चालतोय, त्याच्यामुळे ही इज हॅपी. पण आता त्याचा गुडघा खराब झाला आहे. पण तुमचा गुडघा 4 ते 5 डिग्री असेल, कोणाचा 5 डिग्री असेल, कोणाचा 6 डिग्री असेल, तर प्रत्येकाच्या गुडघ्याची रचना थोडीशी वेगळी असते. त्याच्यामुळे त्या गुडघ्याची ती स्पेसिफिक CT स्कॅन काढून आपण ती माहिती फीड करतो कम्प्युटरमध्ये आणि त्याचा एक प्लॅन तयार होतो, त्याचं एक 3D मॉडेल तयार होतं, जेणेकरून ऑपरेशन करताना आपल्याला त्याची सहाय्यता मिळते. म्हणजे ऑपरेशन करताना रोबोटच करतो का, नाही, ॲक्च्युली आपण ऑपरेशन करताना आतल्या साईडचे लिगामेंट, बाहेरच्या साईडचे लिगामेंट किती टाईट आहेत, किती लूज आहेत, ह्याचा डाटा फीड केला जातो. त्याचा एक कॅमेरा असतो रोबोटमध्ये. रोबोटमध्ये 3 पार्ट्स आहेत, म्हणजे एक असतो कन्सोल, एक असतो रोबोटिक आर्म आणि एक असतो कॅमेरा. आणि जी काही माहिती आपण आहे ती आपण पायाला ॲरेज लावतो, त्या ॲरेजद्वारे आपण ती माहिती कॅमेऱ्याला फीड करतो आणि ती कॅमेऱ्याची माहिती कन्सोलमध्ये जाते. त्याच्यामुळे आपल्याला रिअल टाईम ॲसेसमेंट मिळतं. लगेच आपल्याला फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये ते कळतं की आतला लिगामेंट किती टाईट आहे, बाहेरचा लिगामेंट किती लूज आहे. मग ती माहिती पण फीड केली जाते, त्याचं इंटरऑप मॅपिंग पण केलं जातं. इंटरऑप मॅपिंग आणि सर्जरीच्या आधीचं CT स्कॅन हे मॅच केलं जातं
आणि त्या आधारित सर्जरी केली जाते रोबोटच्या साह्याने. अगदीच. हां, ते मगाशी तुम्ही म्हणालात म्हणून मला आता विचारावंसं वाटतंय की रोबोट सर्जरी करतो का? कारण बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न असणार आहे. डॉक्टर सर्जरी करतात की रोबोटची फक्त मदत घेतात की पूर्णतः रोबोट सर्जरी करतो? नाही, पूर्णतः हा रोबोट म्हणजे रोबोटच्या साह्याने आपण शस्त्रक्रिया करतो. शस्त्रक्रिया करणारा हा व्यक्ती डॉक्टरच असतो, पण रोबोटची मदत घेतो जेणेकरून ॲक्युरेसी झाली पाहिजे. ते रोबोट फक्त आपल्याला हेल्प करतो, करणारे तर डॉक्टरच असतात. पण या शस्त्रक्रियेचे फायदे काय आहेत मग? रोबोटिक सर्जरीचे फायदे असे आहेत की रोबोटिक सर्जरी करायचं कशामुळे? अचूकता, पेशंट स्पेसिफिक सर्जरी. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गुडघा हा वेगळा, प्रत्येक व्यक्तीचा गुडघा वेगळा आहे. तर त्या व्यक्तीच्या, त्या रुग्णाची रचना कशी आहे, तीच रचना आपल्याला रिप्रोड्यूस करायची आहे. त्याच्यामुळे अचूकता आहे. इम्प्लांट एकदम परफेक्टली बसलं जातं. इम्प्लांटची लॉन्जिटिव्हिटी जास्त आहे. आता याच्यामध्ये आपण काय करतो रोबोटिकमध्ये, आपण कमीत कमी हाड कट करतो, कमीत कमी सॉफ्ट टिश्यूला टच करतो. त्याच्यामुळे जे काही नैसर्गिक फील आहे, नॅचरल फील आहे, रोबोटिक सर्जरीमुळे नॅचरल फील जरा जास्त असतो आणि दीर्घकाळ टिकण्याची पण संभावना जास्त होते रोबोटिक सर्जरीमुळे. बऱ्याच रुग्णांमध्ये आपण असं बघतो, नी रिप्लेसमेंट सर्जरीला घाबरतात का? तर सर्जरी झाल्यानंतर आपल्याला पूर्वायुष्य तसंच पुन्हा पहिल्यासारखं जगता येईल का? हा प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये असतो. आपल्याला चालता येईल का पहिल्यासारखं? गुडघा वाकवता येईल का? बसता येईल का खाली? हे बरेच प्रश्न असतात. तर त्याविषयी काय सांगा? रुग्णांचे हे फार मूलभूत प्रश्न आहेत आणि फार महत्त्वाचे प्रश्न आहेत. म्हणजे तो आपण इमॅजिन करू, जर आपलं सर्जरी झाली आणि आपल्याला चालताच नाही आलं तर ते किती त्रासदायक आहे. पण तसं होत नाही. शक्यतो कसं आहे, तुम्ही सर्जरी व्यवस्थित पार पडली आणि जर डॉक्टरांचा सल्ला व्यवस्थित पाळला गेला, शस्त्रक्रियेनंतर जर व्यवस्थित फिजिओथेरपी केली, सगळ्या गोष्टी जर नित्यनियमाने केल्या आपण शस्त्रक्रिया केल्यानंतर, तर नक्कीच रुग्ण चालू शकतो, फिरू शकतो, शिड्या चढ उतार करू शकतो, बऱ्यापैकी आपण खाली बसू शकतो आणि त्याचं सगळं दैनंदिन रुटीन फार सुंदरपणे तो घालू शकतो. आता बऱ्याचदा काय होतं, रुग्ण येतात मुला-मुलीसोबत आणि मग मुलं म्हणतात, आजकाल आईचं फारच इंटरेस्टच नाही, कुठल्याच कार्यक्रमाला येत नाही, कुठल्याही कार्यक्रमाला यायचं तर ती म्हणते माझा गुडघा दुखतो. तर हे जे काय आहे डेली आयुष्याचा जो आनंद आपण घेणार आहोत, तो आनंद घेण्यासाठी ही शस्त्रक्रिया आहे. पण सुरुवातीचा काळ खडतड आहेच, कारण की थोडंसं वेदना होणार आहेत, थोडंसं ॲडजस्टमेंटला वेळ लागते, थोडी फिजिओथेरपी केली पाहिजे. पण तो सुरुवातीचा 3-4 महिने जर गेले की रुग्ण अतिशय आनंदी असतो आणि रुग्ण खूपच समाधानी असतो जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडल्या तर. मगाशी तुम्ही बोलत होता की शस्त्रक्रियेनंतर काही काळ 3-4 महिने आपण काही पथ्य पाळली गेली पाहिजेत आपल्याकडून. तर नेमक्या कोणत्या सूचना तुम्ही द्याल? काय केलं गेलं पाहिजे? हां, हे फार महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा काय होतं, ऑपरेशन झाल्यानंतर आपण घरामधली जी अरेंजमेंट आहे ती नी रिप्लेसमेंट पेशंटसाठी त्या पद्धतीने थोडीफार अरेंजमेंट केली पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं, आता ऑपरेशन झाल्या तर रुग्ण पहिल्यासारखा बसू शकत नाही, त्याला थोडा कालावधी लागेल. म्हणजे तुमची बसण्याची पद्धत, म्हणजे तुमची जी ठेवण आहे, जर खुर्ची घरातली आहे, तुम्ही जेवायला बसतायत, तुम्ही बाथरूमला जात आहेत, तुम्ही झोपायला जात आहेत, ही जी काही अरेंजमेंट आहे ती अशा पद्धतीने केली गेली पाहिजे की त्याच्या रुग्णाला घरात फिरताना वावरताना त्रास नाही झाला पाहिजे. म्हणजे कसं की आपण ज्यावेळेस बसतो म्हणजे हिप लेवल वर पाहिजे, नी लेवल खाली पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, आपण जर बघितलं असेल तर खुर्ची आपण बसल्यानंतर खाली जातो आपण आणि गुडघे वर जातात, तर ती पोझिशन नाही पाहिजे. प्रत्येक ठिकाणी जी काही अरेंजमेंट आहे, जेवणाच्या ठिकाणी, टी व्ही बघण्याच्या ठिकाणी, झोपण्याच्या ठिकाणी, बाथरूमच्या ठिकाणी, ती अरेंजमेंट अशी पाहिजे की जेणेकरून हिप लेवल वर पाहिजे आणि नी लेवल खाली पाहिजे, जेणेकरून रुग्णाला उठताना सोपं गेलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, बाथरूममध्ये असं असतं की रेलिंग नसतं. म्हणजे ओल्ड एज आहे, ओल्ड एजमध्ये फक्त नीचाच प्रॉब्लेम नाही, ओल्ड एजमध्ये काय असतं, कोऑर्डिनेशनचा पण प्रॉब्लेम असतो, न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशनचा. तो प्रॉब्लेम असल्यामुळे काय होतं, कधी कधी रुग्णाला म्हणजे बाथरूममध्ये तो कोमोडवर बसला आहे आणि उठताना त्याला एकदम चक्कर येते. मग चक्कर आल्यानंतर पडल्यानंतर दुसऱ्या गोष्टी होतात. मग त्यासाठी उठताना बसताना कोमोडवर बसताना बाजूला बार पाहिजे, किंवा मग तुम्ही बाथरूममधून बाहेर जात आहेत त्यावेळेस तुम्हाला बार पाहिजे. तर तो बार ह्याच्यासाठी पाहिजे की रुग्णाला सपोर्ट मिळाला पाहिजे. स्लिपरी असतो फ्लोअर, त्यामुळे ही थोड्याफार चेंजेस जर आपण घरामध्ये केल्या तर सर्वात त्रासदायक, सर्वात वेदनादायी जो क्षण आहे नी रिप्लेसमेंट नंतर, तो सुरुवातीचा 2-3 महिने,
त्या 2-3 महिन्यामध्ये व्यवस्थित फिजिओथेरपी, घरातली व्यवस्थित अरेंजमेंट आणि रुग्णाच्या सतत मागं लागणे, व्यायाम करून घेणे. मागं लागणे म्हणजे तू व्यायाम केलास का असा प्रश्न विचारून नाही चालत. बघ बरं आई चल तुझं झालं ना ऑपरेशन, आता मी करून घेणार व्यायाम. जर असं परसिस्टंटली आपण रुग्णाच्या मागे लागलो आणि करून घेतलं तर रुग्णाला खूप सुंदर रिझल्ट मिळतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय, सर्जरी झाल्यानंतर बहुतांश वेळेस जे रुग्ण म्हणतात की माझं सर्जरी फेल झाली, ती ह्याच्यामुळे फेल होती की त्याची फिजिओथेरपी किंवा त्याच्या घरातली अरेंजमेंट जी आहे ती व्यवस्थित झालेली नसते, त्यामुळेच फेल होतो. शस्त्रक्रियामुळे फेल होण्याची शक्यता हार्डली 1 to 2% आहे. पण हे जे काही नंतरची कारणं आहेत ह्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळे जास्त त्रास होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्वच्छता, म्हणजे आता जर आपण रुग्णाला जाणार आहेत तर रुग्णाकडे जाताना आपले हात स्वच्छ हवेत, सॅनिटाईज केले गेले पाहिजेत. रुग्णाने सुद्धा स्वतःचे हात स्वच्छ केले पाहिजेत, सॅनिटाईज केले पाहिजेत. आता जर जखम फ्रेश आहे आणि आपले जर हात स्वच्छ नसतील आणि चुकून जर हात स्वच्छ खराब लागले आणि ते जखमेतून इन्फेक्शन झालं तर मग प्रॉब्लेम्स. तर ह्या गोष्टी जर आपण टाळल्या तर नक्कीच रिझल्ट्स फिनॉमिनल मिळतात. अगदीच. पण असेही काही पेशंट्स असतात ज्यांना कितीही सांगा ऑपरेशनचे फायदे, तरीसुद्धा एक भीती मनात असते की ऑपरेशन सक्सेसफुल होईल का, ते सुरक्षित असेल का, तर त्यांना काय सांगाल? त्यांना मी सांगेल की जसं आपण आई सांगत असते लहानपणी की बाबा हा म्हणजे एखादा मुलगा पोहायला जात असतो, त्यांनी पोहलाच नाही, पाण्याची भीती वाटते त्याला, तर आई काय करते, ते श्यामची आईचं एक उदाहरण होतं. आईने लगेच त्याला पाण्यामध्ये ढकलून दिलं. तर आपण प्रत्येक वेळेस काय केलं पाहिजे, आपल्या समाजामध्ये असं होतं की आता डॉक्टर त्यातला एक्सपर्ट आहे पण रुग्ण काय करतो, नॉन एक्सपर्टचा सल्ला मनावर घेतो. हो. म्हणजे त्यांनी एक्सपर्टचं ऐकलं पाहिजे आणि एक्सपर्टनी जे सांगितलं त्या गोष्टी जर नक्कीच ऐकल्या तर त्यांचं आयुष्य नक्कीच सोपं जाईल. भीती ही स्वतः रुग्णच टाळू शकतो. आणि हे कसं टाळू शकतो, 4 पेशंटशी चर्चा करणे, 4 स्पेशलिस्टशी चर्चा करणे. माणसाची सवय असते की प्रत्येक निगेटिव्ह बाजूच तो पकडतो. आता 10 लोक आहेत, 10 लोकांपैकी 1 लोकांचं निगेटिव्ह रिझल्ट आहेत, पण 9 लोकांचे जे पॉझिटिव्ह रिझल्ट आहेत ते आपण बघतच नाहीत ना. डॉक्टरला हा 100 लोकांचा अनुभव आहे, तुम्हाला तुम्ही 1-2च रुग्ण बघितलेले असतात ज्यांचे शस्त्रक्रिया झाले. त्याच्यामुळे स्पेशलिस्ट जो सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवला गेला पाहिजे आणि त्या पद्धतीने जर केलं तर नक्कीच तुमच्या मनातली भीती जाईल आणि तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील. अगदीच. डॉक्टर, लिगामेंट इंजुरी जर झाली असेल तरीसुद्धा गुडघेदुखीचा त्रास होतो, तर त्याविषयी काय सांगा? हां, लिगामेंट इंजुरी म्हणजे हा तरुण लोकांतला प्रॉब्लेम आहे बऱ्याचदा. लिगामेंट इंजुरी झाल्यानंतर जसं ACL हा सर्वात कॉमन लिगामेंट इंजुरी होण्याचा आहे. त्याच्यानंतर मिनिस्कस. तर ACL इंजुरी झाल्यानंतर व्यवस्थित ताबडतोब डॉक्टरांना दाखवलं पाहिजे, त्यांचा सल्ला घेतला पाहिजे, आधी फिजिओथेरपी केली पाहिजे. सगळं जर झाल्यानंतर फिजिओथेरपी करूनही आणि सगळ्या गोष्टी करूनही जर वारंवार त्यांचा गुडघा सटकत असेल, वेदना देत असेल तर नक्कीच एक्सपर्टचं ओपिनियन घेतलं पाहिजे आणि आवश्यकता असेल तर शस्त्रक्रिया पण करावी लागू शकते आर्थ्रोस्कोपिकली, मिनिमली इन्व्हेसिव्ह. नक्कीच. पण एकदा शस्त्रक्रिया केल्यानंतर ती साधारण किती वर्ष टिकते, किती काळ टिकते, का पुन्हा करावी लागते? कारण तरुणांमध्ये हा प्रश्न खूप कॉमन असेल. हो, तरुणांमध्ये युजली आपण नी रिप्लेसमेंट करत नाही. आपण नी रिप्लेसमेंट 50-60च्या नंतर करतो. तरुणांमध्ये जे काही मोस्ट कॉमन सर्जरीज आहेत ते लिगामेंट रिलेटेड सर्जरीज आहेत, त्यांना कराव्या लागतात. जर कुठलं कारण म्हणजे आता बरेचसे प्रसिद्ध खेळाडू आहेत ते त्यांचं खेळणं चालूच ठेवतात ना, आणि त्याच्यामध्ये जर परत पडलो, मार लागला तर तो लिगामेंट इंजुरी होतेच. तेव्हा आपण शस्त्रक्रिया झाल्यानंतरही फिजिओथेरपी व्यवस्थित केली पाहिजे आणि आपण कसं काम केलं पाहिजे, कसं चाललं पाहिजे, कसे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजे ह्याची एक ट्रेनिंग आहे. त्याला रिहॅबिलिटेशन म्हणतो, पोस्ट सर्जिकल रिहॅबिलिटेशन. ते पोस्ट सर्जिकल रिहॅबिलिटेशन हे तंत्रशुद्ध मार्गाने झालं पाहिजे तर गोष्टी व्यवस्थित होतात. मग केलेली नी रिप्लेसमेंट आयुष्यभर टिकते जर आपण व्यवस्थित त्याची काळजी घेतली? आपण जर व्यवस्थित काळजी घेतली तर साधारणतः 20 वर्ष त्याचा कालावधी आहे. आयुष्यभर असा शब्द जरा फार मोठा होतो. एखाद्याचं आयुष्य 20 असू शकतं, 40 असू शकतं, 30 असू शकतं, पण सर्वसाधारणपणे 20 ते 25 वर्षापर्यंत गुडघा टिकू शकतो. अगदीच. आणि मग पुन्हा परत नी रिप्लेस करायला? हां, त्याच्यामुळेच हे रोबोटिकचं आलं ना. रोबोटिकमध्ये काय होतं की आपण पहिल्या शस्त्रक्रिया करताना अशा पद्धतीने करतो की कमीत कमी बोन कट केलं पाहिजे, जेणेकरून बोन स्टॉक मेंटेन झाला पाहिजे. जरी कदाचित त्याला पुढे सर्जरी लागली तर जास्त नुकसान नाही झालं पाहिजे. त्या दृष्टिकोनातूनच रोबोटिक सर्जरीचा हा एक वेगळा ॲडव्हान्टेज आहे. आणि हिप रिप्लेसमेंटसाठी सुद्धा रोबोटिक सर्जरी? येस. रोबोटिक रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट, आता डायरेक्ट अँटेरियर अप्रोच म्हणून एक छोटासा नवीन अप्रोच आहे, DAA. त्याच्यामध्ये छोटंसंच इन्सिजन असतं आणि ते रोबोटिक पद्धतीने अजून
फार सुंदर पद्धतीने होतं आणि त्याचे रिझल्ट्स खूप सुंदर आहेत. अगदीच. सर, जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल तुम्ही? मी प्रेक्षकांना संदेश देईल की आपला गुडघा निसर्गाने जो देवाने दिलेला आहे त्याला व्यवस्थित त्याचं जपन करा. व्यवस्थित जपन करणं म्हणजे तुम्ही व्यवस्थित फिजिओथेरपी केली पाहिजे, वजन आटोक्यात ठेवलं पाहिजे, तुम्ही इंजुरी टाळली पाहिजे आणि हाय इम्पॅक्ट एक्सरसाइज टाळले पाहिजेत. आणि जे काही करणार असाल आणि अननेसेसरी नी रिप्लेसमेंटची भीती टाळली पाहिजे. कारण की नी रिप्लेसमेंट, रोबोटिक नी रिप्लेसमेंट किंवा कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंट ह्या दोन्हीचेही रिझल्ट्स खरोखर चांगले आहेत. आणि जर गरज आहे तर ते करून घेतले पाहिजेत, जास्त दिवस घातले नाही पाहिजेत. कारण की जर तुम्ही नी रिप्लेसमेंट नाही केलं की तुमची दररोजची मोबिलिटी हॅम्पर्ड होणार. फक्त तेच नाही, मोबिलिटी हॅम्पर्ड होते, तुमच्या सायकोलॉजिकल इफेक्ट होतो, ओव्हरऑल त्याच्यामुळे शरीरावरती परिणाम होतो, रुग्ण पलंगावरच खेळून राहतो आणि त्यामुळे मग सगळ्याच गोष्टीवर परिणाम होतो. डायबेटिक पेशंटची अजून डायबिटीज वाढतो, बाकी पेशंटला उत्साह राहत नाही आणि त्यामुळे आपले लॉन्जिटिव्हिटीवरती परिणाम होतो, आपल्या आयुष्याचा आनंदावरती परिणाम होतो. तर तुम्ही आयुष्याचा आनंद हा शेवटपर्यंत घेतला गेला पाहिजे, त्या हिशोबाने तुम्ही नी रिप्लेसमेंट केलं पाहिजे. अर्थात, म्हणजे जर गुडघेदुखी असेल तर योग्य वेळी योग्य उपचार केले पाहिजेत. तुम्हाला नक्कीच रिलीफ मिळेल आणि त्यासाठी डॉक्टर श्रीपाद जोशींना तुम्ही नक्की संपर्क करू शकता. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप थँक्यू. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.